हॅलो. आपण या आधीच्या व्हिडिओमध्ये बघितलं, की जर परदेशामध्ये मास्टर करायचं असेल, तर कोणत्या-कोणत्या डॉक्युमेंटवर काम करावं लागेल. परंतु अजूनही बऱ्याचशा प्रश्नांची उत्तरं तुम्हाला मिळालेली नाहीत. जसं की युनिव्हर्सिटी शोधणे, पर्टिक्युलर असा प्रोग्राम शोधणे. त्यासाठी जर तुम्ही एखादी एक्सेल शीट बनवली, तर ते अतिशय योग्य असेल आणि सर्व इन्फॉर्मेशन तुम्हाला एका क्लिकवर मिळू शकेल. पहिला कॉलम जो आहे तो सीरियल नंबर असेल. त्यानंतर सेकंड जो कॉलम असेल त्यामध्ये आपण युनिव्हर्सिटीची नावे मेन्शन करू शकतो. त्यानंतर तिसरा जो कॉलम आहे त्यामध्ये आपण पर्टिक्युलर युनिव्हर्सिटीची ऑफिशियल लिंक तिथे पेस्ट करू शकू. जेणेकरून नंतर कधी जर तुम्हाला एखाद्या युनिव्हर्सिटीविषयी सर्च करावे लागेल, तर तुम्ही ते इझिली ॲक्सेस करू शकाल. नंबर 4चा कॉलम असेल युनिव्हर्सिटीची क्यूएस रँकिंग. ही क्यूएस रँकिंग फार महत्त्वाची असते स्कॉलरशिप सिक्युअर करण्यासाठी. या बाबतीची इन्फॉर्मेशन आपण येणाऱ्या काळामध्ये बघूयात. त्यानंतरचा कॉलम हा कोर्सचा असावा, ज्यामध्ये आपण कुठल्या स्पेसिफिक कोर्ससाठी अप्लाय करू इच्छित आहोत, त्या कोर्सची आपण डिटेल तिथे मेन्शन करू शकू. 6वा कॉलम हा ॲप्लिकेशन डेटचा असेल, ज्यामध्ये आपण ॲप्लिकेशन प्रोसेस कधी स्टार्ट होणार आहे, याविषयीची तारीख तिथे मेन्शन करू शकू. त्यानंतर असेल डेडलाईन कॉलम आणि या डेडलाईन कॉलममध्ये आपण हे मेन्शन करू, की ही प्रोसेसची डेडलाईन काय आहे, ॲप्लिकेशन प्रोसेसची डेडलाईन काय आहे, की ह्या ज्या डेट्स आहेत ह्या तुम्हाला रिमाइंड करून देतील. त्यानंतरचा 8वा कॉलम आहे तो असेल की प्रोसेस आणि रिक्वायरमेंटचा, ज्यामध्ये तुम्ही मेन्शन करू शकाल की ही जी प्रोसेस आहे या प्रोसेसला लागणारी स्पेसिफिक एलिजिबिलिटी काय आहे आणि तुम्ही त्यामध्ये फिट व्हाल की नाही. तर याबाबतची इन्फॉर्मेशन तुम्ही त्यामध्ये लिहू शकाल. त्यानंतर 9वा कॉलम असेल इंग्लिश लँग्वेज टेस्ट स्कोअरचा, ज्या स्पेसिफिक कुठली इंग्लिश लँग्वेज टेस्ट तुम्हाला रिक्वायर आहे आणि त्याचा स्पेसिफिक स्कोर किती पाहिजे आहे हे तुम्ही तिथे मेन्शन करू शकाल. नंतर 10वा जो कॉलम असेल तो असेल स्पेसिफिक स्कॉलरशिपचा, ज्यामध्ये तुम्ही मेन्शन करू शकाल की तुम्ही जो प्रोग्राम सिलेक्ट केला आहे त्याला स्पेसिफिक अशा कुठल्या स्कॉलरशिप अपॉर्च्युनिटीज आहेत ज्याला तुम्ही अप्लाय करू शकाल. ज्या पद्धतीनं तुम्हाला स्क्रीनवर एक डॉक्युमेंट दिसत आहे त्याला तुम्ही फॉलो करू शकता किंवा यामध्ये अजूनही काही ॲड करू शकता. जर तुम्हाला स्क्रीनवरची इमेज ही डायरेक्ट पाहिजे असेल तर तुम्ही कमेंट करू शकता. थँक्यू.